हा बघा, हे बघा, हे आता मित्र भेटायला आलेत नार्वेकरांना, भेटून हाय करून गेलेत. हा तुम्हाला स्टेज दिसतंय ना तिथे, हे आमचे बंधुराज, हा, जे हे बोलतात ना पडदा खेचत होते ना, आता ते स्टेज शो करतात. आणि इथे कार्यक्रम पण त्यांनी केलेला आहे. हाय, नमस्कार मंडळी. फायनली आता ती वेळ आलेली आहे, आपल्या बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे. त्यासाठी आम्ही आता रेडी झालेलो आहोत. ओके, थोड्याच वेळामध्ये आपल्या बाप्पाचं दर्शन होणार आहे. ओके, आणि त्यासाठी आम्ही थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि ह्या पाचच्या किनारा या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो. सांगायचं तात्पर्य हेच आहे की पुन्हा एकदा सांगतो की किनारा हा मला वाटतो जो गणपतीचं आपलं मंदिर आहे तिथून मिनिमम चालत 2-3 मिनटाच्या अंतरावरती चालत, तर तुम्ही आतमधल्या साईडला आलात तर कोणालाही विचारलं किनारा हा हॉटेल कुठे आहे तर कोणीही तुम्हाला सांगेल. कारण एकदम रिजनेबल आणि एकदम तुम्हाला 2 तासासाठी 5 तासासाठी पाहिजे तरी पण मिळेल, किंवा फुल डे पाहिजे असेल तरी पण मिळेल. आणि रिजनेबल आहे, एसीचं पण रिजनेबल आहे. 1200 रुपयामध्ये एसीचं आहे आणि 800 रुपयामध्ये नॉन एसीचं आहे. तुम्हाला परवडण्यासारखं आहे, तर तुम्ही एकदा याला जरूर भेट देऊ शकता. ओके, आता आम्ही बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. तुम्हीही माझ्या व्हिडिओसोबत राहा आणि बाप्पाचं दर्शन घ्या. तसंच माझा पहिल्यांदा तुम्ही या चॅनलला भेट दिली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला आपण आता जाऊया गणपती बाप्पाच्या दर्शनाला. सांगायचं हेच आहे, आता आपण त्या मंदिराच्या आवारामध्ये जातोय, पोचतोय आता थोड्या वेळातच. पण तिथे शूटिंग करून देतायत की नाही, अलाउड आहे की नाही माहिती नाही आहे. पण मी प्रयत्न करेन तुम्हाला दाखवण्याचा तिथपर्यंत. आणि बघू, प्रयत्न करून आपलं बाप्पाचं दर्शन तुम्हाला पण घेता येतो का, मी प्रयत्न करतोय आतमध्ये. कारण अलाउड आहे की नाही हे मला पण माहिती नाही आहे, पण घेऊन जाण्याचा, कॅमेरा घेऊन जाण्याचा प्रयत्न मी करतोय. ओके, सोबत राहा माझ्यासोबत. ओके, मोठी घे बाबू, मोठी घे, मोठी अशी या दीदीला अशीच अशीच घे. भारी वाटतं फोटो. किती रुपये आहे? कमी नाही काय हो? घे, तुला घ्यायची घ्या. मोठीच घ्या ना. देवा गणपती, देवा गणपती, कृपा करी देवा, कृपा करी देवा, द्यावी सन्मती. सुधारीन लोकांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहिन विश्व तुझे. प्रेम आनंद पूजन भवे वाय नमने नमा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बन्धु सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा प्रत्यात्मना वा प्रकृति स्वभावा करोमि यदि यत् सकलं परस्मै गजाननाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे हरे. तिथंच ठेवा ना म्हणजे चपलाची व्यवस्था केलेली आहे इथे. तिकडे
पलीकडे कसं आहे आरती काय 50 रुपये पैसे आला होता चाल एक घ्या तुम्ही एक घ्या हे बोला अजून एक द्या 2 आहेत हो फुलं टाकले ना पैसे कधी आता द्यायचे की दादा पैसे आता द्यायचे ना स्टँडला ना ऐका ना दादा ऐक हो आतमध्ये शूटिंग अलाउड आहे का शूटिंग अलाउड आहे शूटिंग अलाउड आहे आतमध्ये मंदिरात नाही बाहेर करू चला थँक्यू शिल्लक नाही थांबावं लागेल बाजूला काढलं तर झालं तिकडे असे टोकन देतात टोकन दिलेलं आहे आता आतमध्ये जायचं आहे चल 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 हा मंडळी नमस्कार तुम्ही पाहताय किती लाईन आहे पहा पण इथे सिक्युरिटी गार्ड पण आहेत आणि लिहिलेलं आहे की अलाउड नाही आहे कॅमेरा तर मला सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की गाभाऱ्यामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी कॅमेरा अलाउड नाही आहे मोबाईल पण अलाउड नाही आहे तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी करतो ही शूटिंग चोरून करतो तर तुम्ही पहा आणि जिथपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही माझ्यासोबत राहा चॅनलला पहिल्यांदा भेट देत असेल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मंडळी आता आपण या शेवटच्या लाईनमध्ये आहोत तुम्ही पाहताय मी तुम्हाला दाखवतो ती आहे तिथे लाडूचं हे आहे काउंटर आहे म्हणजे प्रसादीचं लाडू प्रसाद लिहिलेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा व्हिडिओमध्ये हे लाडूचं काउंटर आहे लाडू प्रसाद तिथे दिले जातात म्हणजे आपण दर्शन घेऊन आल्यानंतर तिथून त्या रूमने आपल्याला बाहेर एक्झिट करायचं आहे ओके आणि आता आपलं काही क्षणातच आपलं बाप्पाचं दर्शन होणार आहे पण आपल्याला दर्शन मिळते की नाही व्हिडिओमध्ये दाखवता येईल की नाही ते पाहणार आहोत पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतो तर बाप्पाचं दर्शन घ्या बघा आणि तुम्ही पुढे बघाल तर हे बघा ह्या साईडला राईट साईडला माझ्या हे प्रसादी करतात आणि ही प्रसादी आहे ना साऊथ इंडियन लोकांनी दिलेली आहे आजच्या दिवशी आणि आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे गर्दी आहे आणि आता पुढे बघा लाईन दिसते तिथे गाभारा आहे बाप्पाचं लवकर दर्शन होणार आहे पण आता इथे अलाउड नाही आहे तर मी तुम्हाला दाखवू शकत नाही आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच बाहेरचा आवार आहे ते तुम्ही बघता इथे असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे हे गणपतीपुळ्यामधलं आणि इथून आम्ही एक्झिट घेतलेली आहे बाप्पाचं दर्शन आम्हाला व्यवस्थितरित्या झालेलं आहे आणि हा समुद्राचा लुक खूप सुंदर खूप म्हणजे अतिसुंदर तुम्हाला जे आता मी दाखवतो आहे ते ह्या गावचे प्रमुख होते भिडे खोत म्हणून त्यांना या गणपती बाप्पाचं दृष्टांत झाला होता आणि त्यांची समाधी आहे मला मी दाखवतो आणि इथे खूप ऊन असल्यामुळे माझे पाय भाजत होते आणि मी फास्ट निघत होतो ओके चला आता आपण भेटूया बाहेरच्या साईडला आता आम्ही बाहेर पडतो आपण आता महाप्रसादासाठी आतमध्ये आलो आहोत आणि इथे महाप्रसादासाठी दररोज टाईम आहे दुपारी 12 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आणि आजचं जे महाप्रसाद दिलेलं आहे ते साऊथ इंडियन लोकांकडून मिळालेलं आहे
सगळी लोक बघा महाप्रसाद करत आहेत आणि आम्ही सुद्धा आता महाप्रसाद करतो आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय. आणि अक्षरशः आम्ही उपाशी होतो, म्हणजे आम्ही ठरवलंच होतं की उपाशी पोटी आपण बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आणि त्या हिशोबाने आम्ही उपाशी होतो. आणि बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर आम्हाला महाप्रसादाचा सुद्धा लाभ मिळालेला आहे, मी पाहत आहे. जा घे जा आपल्या घे जा दाखव दाखव इथं ठेव असा लाडू. चल चल असंच घेऊन जा, मी हे घेतो. हा चल चला घ्या 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 घ्या. जाण्याचा मार्ग सगळे बाहेर चाललेले आहेत. नमस्कार मंडळी, तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आतमध्ये गाभाऱ्यामध्ये अलाउड नाही आहे कॅमेरा, तरी पण मी प्रयत्न केलेला आहे. आणि बाहेर जे TV स्क्रीन आहे तिथे बाप्पाचं दर्शन झालं, तिथे दाखवायचा प्रयत्न मी केलेला आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा मला आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा. माझ्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका. इथून आता देवगडला चाललो आहे मित्राच्या घरी, हा माझा सेकंड ब्लॉक असणार आहे. तर मी इथे श्रेष्ठदान होता श्रेष्ठदान नार्वेकर करत आहे. ते द्यायचे तिथे पैसे. काय चाललंय बाळा तुझा? नाका आहे हा हातकंबा रोड जातो आणि डायरेक्ट गणपतीपुळ्याला मिळतो. आणि हा जो आहे हा आपला गोवा रोड आहे, मुंबई गोवा रोड ना, मुंबई गोवा रोड. आता आपण चाललो आहे राजापूर साईडला, देवगड पोंबुर्ले या गावी चाललो आपण. हा लांजा साखरपा कोल्हापूर, हा पालीफाटा आहे. कुठे जातो हा रोड? कुठे जातो? हा गोव्याला गेला, हा कोल्हापूरला गेला, हा गोव्याला गेला आणि हा समोर दिसतो तो कोल्हापूरला गेलेला आहे. कोल्हापूर इथून 107 किलोमीटर आहे. आणि आता आपण गोवा रोडला जातोय आणि राजापूर इथून देवगडमध्ये जातोय. कोल्हापूरचा रोड आणि गोवा रोड, पालीफाटा. लालपुरी आली वाकडे आधी बघा, बोचा वाकडा करून मालवण रत्नागिरी.
से अभी बल्लेबाज आपण आता कर रहे हैं, हम एक ही तरीके से लांजाला पोहोचलोय. अगर बचने आणि हा मला वाटतो लांजेचा मार्केट आहे आणि दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे असं वाटतंय कारण 5च्या नंतर थोडंसं इथं मला वाटतं गजबजा असेल आणि पूर्ण पब्लिक वगैरे रोडवरती कारण खूप आता ऊन लागते त्याच्यामुळे दिवसभर मार्केट आहे पण पब्लिक दिसणार नाही कारण ऊनाला ऊन सुरू आहे आणि ऊन खूप आहे त्याच्यामुळे दिसणार नाही तुम्हाला. ऑप्शन क्रिएट करें. हा लांजा आहे मी पहिल्यांदा बघतोय. आप एक वो नींव रखते ना कि अब वो 36 गेंदें जो फील्ड रिस्ट्रिक्शंस रहती है उनका कितना अच्छी तरीके से इकडे आहे मे वामन परशुराम शेट्टी पेट्रोल पंप लांजा हैदराबाद इथे आहे. 88 2 विकेट के नुकसान पे पंजाब के खिलाफ वो 81. तो ओवरऑल में आज कमाल की शुरुआत एक फ्रेजर मगर्क ने जो दी है. केसरी इथे मिळेल 3 लाख बार कर चुके इतना. पहले ऐसा लगता था कि 80 रन बहुत होते हैं. बड़ा रेयर होता ना ये पहला ओवर है जिसमें बाउंड्री नहीं लगी बाद में बचे. आता मला वाटतं एक 15-20 मिनिटांमध्ये आम्ही पोंबुर्ले या गावी पोहोचणार आहोत. जे आमचे नार्वेकर आहेत पोंबुर्ले या गावी पोहोचणार आहोत. नार्वेकरांचं गाव आहे ते आणि गाव ते यायच्या अगोदरच आम्हाला कळतं आहे पूर्ण एवढे सिनेरी आहे इकडे. पावसाळ्यात किती मजा येत असेल पाहण्यासाठी खूप सुंदर वाटतंय. आता तिथे गेल्यानंतर किती अजून मजा किती येणार आहे ते पाहण्यासाठी. ते बोलले की पावसाळ्यात अजून खूप मजा येते धबधबा वगैरे असतं तलाव असतो सगळं काय. जर आम्हाला पुन्हा एकदा इकडे यायला झालं पावसाळ्यात नक्की येऊ. पण आता बघूया काय काय बघायला पाहायला मिळतं. ओके व्हिडिओ सोबत राहा तुम्ही. थोडाच वेळ आहे एक 10-15 मिनिटात आम्ही पोहोचतोय. व्हिडिओ सोबत राहा कुठेही जाऊ नका. हे बघा एन्जॉय करतो सगळे कसे बसलेत बघा आणि रात्री झोपले होते आरामात. आम्ही फक्त दोघं जागोय. आम्ही जागे होतो कशा आड्या पडल्यात बघा. कशी खेळते राजापूर हा बसस्थानक आहे. राजापूरचं बसस्थानक आहे आणि हे राजापूर स्टार्ट झालेलं आहे इथून. हे बघा हे राजापूर गंगा आणि मार्च महिन्यामध्ये ती आलेली आहे. राजापूर गंगा म्हणतात आणि मी ऐकलंय पण यूट्यूबला व्हिडिओ पण पाहिलेले आहेत आणि काय म्हणतात ते पेपरला पण बातमी आलेली आहे. आणि आता हल्ली 2 महिन्यापूर्वी आलेली आहे ना अजून पण आहे. हां राजापूर गंगा इथून पाटा फुटतो ते जातात. मला वाटतं किती किलोमीटर असेल आतमध्ये 1 किलोमीटरवर आहे. जर झालंच तर आम्ही उद्या तुम्हाला दाखवू राजापूरची गंगा. आम्हाला पण बघायला थोडंसं एक्साइटेड आहोत आम्ही पण बघू कारण का भरपूर काय अजून बघायचं आहे आम्हाला. आधी पहिलं यांचं गाव बघू दे. कालपासून बोलले की हाय चांगलं घेतोय नेतो आम्हाला तंगडवत बसलेत. आज संध्याकाळ व्हायला आली तरी त्यांचं गाव येत नाही का नुसतं फिरवतात आम्हाला काय कळत नाहीये.
येतील चालू केलं की काय केलं तुम्हाला द्यायला लागणार ना चालू पण हे जैतापूर हे आमचे मांजरेकर आहेत ना मांजरेकर ते इथे राहतात हा जैतापूर एरिया आहे जैतापूर आता आपण ज्या गावची आतुरतेने वाट पाहत होतो पोंभुर्ले या गावाच्या कोणी येऊ शकत नाही असं दिसतंय कारण का गावं जी आहेत ती लांब लांब आहेत असं दिसतंय काका येऊ शकतात तो नाही आणि आम्हाला आम्ही भजनाला जात होतो त्या दिवशी तेव्हा आम्हाला हाच रोड होता रात्र झाली होती तेव्हा आम्हाला कोल्हा दिसले होते हा मग कोल्ह्याने तुला बाय केलं नाही मग बिल्डिंग होतं बघायला कोल्हा बाय कसं करे बाय नाही केला म्हणजे कोल्ह्याने बाय नाही केला पण मला आम्हाला कोल्हे दिसले त्याच्या पुढे गेलो आम्ही तर तो रान कसा असतो ना तो पण दिसला आम्हाला पण बघा रोड मंडळी तुम्हाला सांगायचं तात्पर्य हे आहे रोडचं काम झालं ज्या आपण पोंभुर्ले गावामध्ये जातोय ना त्यासाठी ज्या रोडनी जातोय येतोय त्या गावामध्ये भजन सम्राट बुवा श्री प्रमोदजी हरियाण जी यांचं गाव लागतंय त्या गावाचं नाव आहे धालवली तर ते गाव या रोडला लगत आहे या रोडच्या लगत आहे आणि या रोडच्या बरोबर आहे तर आता त्याचं दर्शन सुद्धा त्या गावाचं दर्शन सुद्धा आपल्याला होणार आहे पण आपण खाली उतरणार नाही आहे आणि त्याच्यानंतर आपल्या पोंभुर्ले गावचं दर्शन होणार आहे हा जो ब्रिज आहे ना हा पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी याच्यावरती येतं विचार करा की पाऊस आल्यानंतर इथे अवस्था काय असेल ते पूर्ण इथे हे काही लहान मुलं खेळतात बघा इथे पाणीच पाणी असतो त्यावेळी पावसाळ्यामध्ये दाखवण्याचं तात्पर्य हेच आहे की गावची मजा ती गावची मजा आपण शहरामध्ये जातो पण गावच्या आठवणी ह्या कधी विसरायच्या नसतात आपण ह्याच मातीतून गेलेलो असतो ही पूर्ण ही काय बघूया कोर्ले धालवली शिक्षण संस्था मुंबईचे कोर्ले धालवली माध्यमिक विद्यालय म्हणजे धालवली म्हणजे आता जे प्रमोद हरियाण बुवा जे आहेत भजन सम्राट त्यांच्या गावामधली ही शाळा आहे आणि गॅदरिंगचा पडदा खेचायला होतो हा आणि ही जी तुम्हाला स्टेज दिसतंय ना तिथे हे आमचे बंधुराज हा जे हे बोलतात ना पडदा खेचत होते ना आता ते स्टेज शो करतात आणि इथे कार्यक्रम पण त्यांनी केलेला आहे आणि असं बोलायचं म्हटल्यावरती इथे किती गावांची शाळा आहे ती आता आमची इकडे 1 2 3 4 गावांची शाळा आहे आणि कितवी पर्यंत आहे 10वी पर्यंत शाळा आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली की एखाद्या एवढ्या 16 किलोमीटर आतमध्ये आणि 10वी पर्यंत शाळा असणं खूप मोठी गोष्ट झाली आणि ही धालवली म्हणजे आपले भजन सम्राट बुवा श्री प्रमोदजी हरियाण यांचं गाव सुद्धा आहे हेच आहे ना हेच आहे आणि घर त्यांचं पुढे आहे म्हणजे हा आणि हा जो घर आहे ते यांचे मिसेस आहेत वहिनी आहेत त्यांच्या मैत्रीण खास मैत्रीण आहेत जाऊ द्या हा ते आपले एक जुन्या काळातले हे आहेत हा बरोबर आणि ही जी आहे ना ही अंगणवाडीची शाळा आहे
ना अंगणवाडी आहे. म्हणजे एकदम लहान पोरं जे आपण बोलतो ना नर्सरी आणि हे त्यासाठी ते हे आहे. पण जी गावची मजा ती गावची मजा आहे. अजून घरी पोहोचलेलं नाही आहे आणि हे मला कुठं कुठं फिरवतात मला माहिती नाही आहे, कारण रात्री निघालेलं आहे अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही आहे. हा हा बोला. हे जे आहे ना इथे आतमध्ये खाली आहे की खाली आहे. प्रमोद हरिहन बुवा आहेत, त्यांचं घर आहे. ते आता वास्तव्याला सध्या मुंबई ठिकाणी असतात. इथेच असतात आता कार्यक्रम आहेत ना आता. ओके आलेत का ते आता? हा रोड आहे त्यांचं इथून. माझं नाव सांगितलं करंदीकर जे आपले साहित्य सम्राट जे आहेत त्यांचं हे देवस्थान आहे आणि त्याच्या खाली त्यांचं घर आहे आणि त्यांचं जन्म ठिकाण आहे. आणि त्या पावन भूमीत मी आता आलोय आज, म्हणजे माझं भाग्य आहे. आणि ते भाग्य यांच्यामुळे थोर बंधू राज आमचे यांच्यामुळे साध्य झालेलं आहे. त्यांच्या घरी मी यायला निघालो आणि अशी माहिती पडली की इथे ऑलरेडी ही भूमी चांगल्या लोकांच्या थोर लोकांच्या ह्याच्याने पावन झालेली आहे. ही आता इथून आमची जमीन स्टार्ट झाली आहे. वरपर्यंत जाईपर्यंत आमचे 25 एकर जमीन आहे. ओके, म्हणजे आता त्यांनी खुलासा केला नार्वेकरांनी की आमची 25 नाही भरपूर एकर जागा आहे, त्यातल्या आम्हाला 2 एकर जागा देणार आहेत. तर दाखवून ठेवून नाही की हे डोंगरावरती आहे आणि त्या डोंगरा भाग मला दे, कारण का आम्हाला तिथं घर बांधता येईल, म्हणजे वरून बघता येईल सगळीकडनं. 115 एकर जमीन आहे. 15 एकर ना? म्हणजे तुम्ही आधी हिस्सा केला का एकमेकाचा भावांचा? 115 एकर जमीन आहे. 115 एकर. ओके, मग तेवढा असेल पूर्ण. हे सर्व आमचंच आहे. ओके, ही सगळी जी जागा आहे ना जी आता आम्ही त्यांच्या गावी जातोय त्यांची आहे. म्हणजे काय तो बघायला नको, म्हणजे आम्हाला इथं आता पेट्या घेऊन जायला पाहिजे तांब्याच्या. हे सर्व आमचं आहे. हे बांबुर्ले बस स्टॉप ते बघितलं वाटतं. हे सर्व आमचं आहे. ओके, हे सर्व इथं सर्व आमच्या हे पण आमचं सर्व आहे. ओके, आपण आता बाबू जांभळ झाली का बघ रे? झालं. ही आमची जागा आहे आता. सगळं लागलंय. बरोबर. आता हा मला वाटतं कालांतर सर्व आमचंच आहे. हा बघा, हे बघा, हे आता मित्र भेटायला आलेत नार्वेकरांना, भेटून हाय करून गेलेत. हा म्हणजे आता यायला आम्ही कसं रात्रीचं यायचो हो? हा माणूस चालत पण येणार नाही. आम्हाला सवय आहे. तुम्हाला सवय हो. हे बघ मित्र, हे बघा हे नार्वेकरांचे मित्र. हाय तिच्या फणसाचं झाड पण आहे. फणस पण आले दोन आहेत. बोललो ना, म्हणजे काय बोललो ना मी, घंधरा म्हणजे जंगलामध्ये आल्यासारखं वाटणार आहे मला. आणि तसंच म्हणजे मला असं वाटतं ना पावसाळ्यात मजा येणार आहे. इकडे आलो ना तर पावसाळ्यात मजा असणार आहे. हा घर आहे काय? ओके, कुठला? हा हे का? वा मस्त आहे. म्हणजे खाली असं हे आहे आणि मजाच येईल. आता गाडी कुठे लावतो तुम्ही? पण आमची मग आपण या बघा, ह्या मासाहेब आहेत आमच्या बंधुराजांच्या. काका तर गेलेत ना गावी, मुंबईला गेलेत ना. असं त्यांचं गाव आहे प्रॉपर. आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे. आणि हा जो आहे बघा, हा घर आहे त्यांचं. चला या. कशी करतायत पूर्ण काजूची झाडं बघा किती आहेत. काजू भरपूर आलेत ना. काजूची बोंडा पण अशी दिसत आहेत ना. हो अरे मग काजूची बोंडा बघा, हे बघ, हा बघ घेऊन आला. हा बघ, आयला मजा आहे. 2-3 दिवस आमची मजा आहे म्हटलं इथं. हा बघा,
मनसोक्त आम्ही आनंद घेणार आहोत. हे बघा, आणि त्याने काजूची बोंड आता बघा आल्या आल्या लगेच किती जमू. बापरे, ही सुरुवात आहे आमची, अजून घरी आम्ही गेलेलो नाही आहे. घर आहे वरती. अरे वा वा वा. आमची ए मनी माऊ, हाय मनी माऊ. घाबरतात हे घे बॅग घे. खाली बोलवलं तुम्ही. सुंदर. हे बघा आबोलीचं, म्हणजे हे जे फील आहे ना हे गावीच येऊ शकतं, बाकी कुठल्या ठिकाणी येऊ शकत नाही. पूर्ण मस्त असं बघा ना, खूप सुंदर आहे, खूप सुंदर, खूप म्हणजे खूपच. आता आपण घरी चाललोय. बघा हे आल्या आल्या आईने हे दिले आणून, म्हणजे अजून बघा आम्ही कपडे पण नाही काय चेंज केलेलं आहे, फ्रेश नाही झालोय. आणि हे आम्हाला बोलतात आंबे कापून दिलेत. आणि येताना घरात आतमध्ये एंटर करताना काजूची बोंड आणि हे दिसलंय. एक अजून आमचं पाहुणचार बाकीच आहे, आणि आल्या आल्या सुरुवात झाली आमची पाहुणचार करायची. आम्ही एन्जॉय करणार आहे, तुम्ही पण एन्जॉय करा. आणि कुठे कुठे जाणार आहे, काय काय अजून भरपूर आहे दाखवायचं. या व्हिडिओ सोबत राहा. आणि आईचं दर्शन झालेलं आहे, आणि घराचंही दर्शन केलेलं आहे, गावाचं दर्शन करायचं बाकी आहे अजून. आणि येताना खूप काही आम्हाला उदय भाऊने सांगितलेलं आहे. तर माझं एवढंच सांगणं आहे की ह्या पावनभूमीमध्ये एवढ्या थोर महापुरुषांचं इथं जन्म झालेला आहे, आणि त्या पावनभूमीला मी इथे आज येतोय हे माझं भाग्य समजतो. आणि अजून इथे काय काय बघण्यासारखं आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तोपर्यंत या माझ्या व्हिडिओसोबत राहा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर आपलं मत नक्की मांडा. माझ्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला आता मी आंबे खातो.